पुण्याच्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाने संपूर्ण देश हादरला होता. त्या प्रकरणातील एक प्रमुख नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं. पण यावेळी कारण वेगळं आहे. ज्याच्या नावाची दहशत श्रीरामपूर पासून ते पुण्यापर्यंत होती, त्या बंटी जहागीरदाराचा शेवट काल भर रस्त्यात झाला. स्मशानभूमीतून परतणाऱ्या बंटीवर फिल्मी स्टाईलने गोळ्या झाडण्यात आल्या. पण या हत्येची सुरुवात गोळीने नाही तर एका दगडाने झाली. 19 गंभीर गुन्हे, दहशतवादी कारवाईचा आरोप आणि राजकारणातील पडद्यामागचा सूत्रधार असलेला बंटीची हत्या नेमकी कुणी केली आणि का केली? या हत्येचे जर्मन बेकरी कनेक्शन आहे का? आजच्या या विशेष स्टोरी मागे आपण या हाय प्रोफाईल मर्डर मिस्ट्रीचा प्रत्येक धागा उलगडणार आहोत. नमस्कार, मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यारंभ. बुधवार दिनांक 31 डिसेंबर 2025, वर्षाचा शेवटचा दिवस आणि श्रीरामपूर शहरात दुपारची वेळ होती. नेहमीप्रमाणे शहर गजबजलेले होते. श्रीरामपूरमधील राजकीय आणि गुन्हेगारी वर्तुळात ज्याचं मोठं नाव होतं, तो असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागीरदार एका अंत्यविधीसाठी गेला होता. कुणालाही कल्पना नव्हती की दुसऱ्याच्या जनाज्याला गेलेला बंटी काही तासात स्वतः एका मोठ्या षड्यंत्राचा शिकार होणार आहे. अंत्यविधी आटपून बंटी जहागीरदार कब्रस्तानातून बाहेर पडला. तो त्याचा मित्र अमीन हाजी याच्या मोटरसायकलवर मागे बसला आणि ते परतीच्या प्रवासाला लागले. श्रीरामपूर शहरातील प्रसिद्ध संत लूक हॉस्पिटल, ज्याला स्थानिक लोक जर्मन हॉस्पिटल म्हणूनही ओळखतात, या हॉस्पिटलच्या ओपीडी गेट समोर त्याची गाडी आली. आणि यात नियतीचा खेळ बघा. ज्या जर्मन बेकरी स्फोटामुळे बंटीचे नाव देशभर झाले, त्याच्या आयुष्याचा शेवटही जर्मन हॉस्पिटलच्या दारातच झाला. तिथे आधीच 2 अज्ञात हल्लेखोर दबा धरून बसले होते. ते एका दुचाकीवरून आले होते आणि बंटीच्या येण्याच्या मार्गावर पाळत ठेवून होते. बंटीची गाडी गेटजवळ येताच हल्लेखोरांनी एक विचित्र चाल खेळली. त्यांनी थेट गोळीबार केला नाही, तर दुचाकीवर मागे बसलेल्या एका हल्लेखोराने खालून एक दगड उचलला आणि चालत्या गाडीवर असलेल्या बंटीच्या पाठीत जोरात मारला. दगड लागताच बंटी चवताळला. त्याला वाटले की ही एक सामान्य रोड रेस किंवा भांडण आहे. त्याने अमीनला गाडी थांबवायला लावली. बंटी खाली उतरला आणि रागाच्या भरात त्याने तोच दगड उचलून हल्लेखोरांच्या दिशेने परत भिरकवला. बंटीने दगड मारला, पण समोरच्या हल्लेखोरांचे मनसुबे वेगळेच होते. जसा बंटीने दगड फेकला तसा हल्लेखोरांनी कमरेला लावलेली गावठी पिस्तूल बाहेर काढली. त्या क्षणी परिस्थिती पूर्णपणे बदलली. काही समजण्याच्या आतच हल्लेखोरांनी बंटीवर गोळीबार सुरू केला. हल्लेखोरांनी बंटीला लक्ष्य करून सलग गोळ्या झाडल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास 6 गोळ्या झाडण्यात आल्या. त्यातील काही गोळ्या बंटीच्या पोटात घुसल्या, काही पायाला लागल्या तर काही पाठीत घुसल्या. रक्ताच्या थारोळ्यात बंटी तिथेच रस्त्यावर कोसळला. आपले काम फत्ते झाल्याचे पाहताच हल्लेखोर हवेत पिस्तूल नाचवत आपल्या दुचाकीवरून वेगाने पसार झाले. गोळीबाराचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक धावून आले. बंटीला रक्ताने माखलेल्या अवस्थेत पाहून मित्र आणि स्थानिकांनी त्याला तातडीने जवळच्या असलेल्या कामगार हॉस्पिटलमध्ये नेले. तिथे डॉक्टरांनी रक्तस्राव थांबवण्याचा प्रयत्न केला, पण जखमा खूप खोल होत्या आणि प्रकृती चिंताजनक होती. त्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी तातडीने अहिल्यानगर येथील मोठ्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र अहिल्यानगरमध्ये उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या बातमीने श्रीरामपूरमध्ये वाऱ्यासारखी अफवा पसरली आणि शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र सध्या प्रश्न असा निर्माण होतो की बंटी जहागीरदार ह्याचं जर्मन बेकरीशी कनेक्शन काय होतं? चला तेही पाहूया. 13 फेब्रुवारी 2010 पुणे शहर एका भयंकर स्फोटाने हादरले. कोरेगाव पार्क मधील प्रसिद्ध जर्मन बेकरीमध्ये सायंकाळी 7च्या सुमारास एक मोठा बॉम्बस्फोट होतो. हा स्फोट इतका भीषण असतो की यात 17 निष्पाप लोकांचा बळी जातो आणि 60 पेक्षा जास्त लोक गंभीर जखमी होतात. यामध्ये अनेक परदेशी नागरिकांचाही समावेश होता. भारताच्या इतिहासातील हा एक काळा दिवस होता. या प्रकरणाचा तपास ATS दहशतवाद विरोधी पथक करत होते. तपासाचे धागेदोरे देशभर पसरले होते. इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचे नाव यात प्रामुख्याने समोर आले. या तपासादरम्यान ऑगस्ट 2012 मध्ये ATSचे लक्ष श्रीरामपूरच्या बंटी जहागीरदाराकडे वळले. पोलिसांचा आरोप होता की बंटी जहागीरदार हा जर्मन बेकरी स्फोटाच्या कटामध्ये सहभागी होता. तो मुख्य आरोपींपैकी काही जणांच्या संपर्कात होता आणि त्याने कटासाठी लॉजिस्टिक मदत पुरवली होती, असा संशय यंत्रणांना होता. या संशयावरून त्याला अटक करण्यात आली. त्यावेळी हे प्रकरण खूप गाजले होते. एका छोट्या शहरातील तरुण एवढ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय कटात कसा असू शकतो यावर चर्चा झाडल्या होत्या. तथापि न्यायालयात खटला चालला. त्यानंतर 2013 मध्ये म्हणजेच अटकेनंतर सुमारे वर्षभराने मुंबई उच्च न्यायालयाने बंटी जहागीरदाराला जामीन मंजूर केला.
पुराव्याचा अभाव किंवा तपासातील त्रुटींमुळे त्याला हा दिलासा मिळाला होता. पण हे प्रकरण आजही न्यायप्रविष्ट आहे. म्हणजेच कायद्याच्या दृष्टीने तो आजही पूर्णपणे निर्दोष सुटलेला नव्हता. तो जामिनावर बाहेर होता. जर्मन बेकरी प्रकरण बाजूला ठेवले तरी बंटीची स्थानिक गुन्हेगारी पार्श्वभूमी ही तितकीच मोठी होती. त्याच्यावर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आणि इतर ठिकाणी मिळून तब्बल 19 गुन्हे दाखल होते. यामध्ये जीवघेणे हल्ले करणे, दंगल घडवणे, खंडणी उकळणे, मारहाण आणि शिवीगाळ, बेकायदेशीर जमाव जमवणे या गुन्ह्यांमुळे पोलीस प्रशासनाने त्याच्यावर अनेकदा कडक कारवाई केली होती. त्याच्यावर दाखल असलेल्या 14 गुन्ह्यांपैकी 11 गुन्ह्यातून त्याची निर्दोष मुक्तता झाली होती, तर 3 गुन्हे अद्याप कोर्टात प्रलंबित होते आणि एका गुन्ह्याचा पोलीस तपास सुरू होता. थोडक्यात सांगायचे तर बंटीचे आयुष्य कोर्ट कचेरी आणि पोलीस स्टेशन यांच्या भोवतीच फिरत होते. बंटी केवळ गुन्हेगार नव्हता, तर तो राजकारणातही प्रचंड सक्रिय होता. त्याचे कुटुंब श्रीरामपूरच्या राजकारणात चांगलेच रुळलेले होते. त्याची आई राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगरसेविका होती, तर त्याची भाऊजाई काँग्रेसच्या तिकिटावर नगरसेविका म्हणून निवडून आली होती. काँग्रेस पक्षाची त्याची जवळीक देखील होती. नुकत्याच पार पडलेल्या 2025च्या नगर परिषद निवडणुकीत बंटीने आपली ताकद दाखवून दिली होती. त्याचे चुलत भाऊ रईस जहागीरदार हे काँग्रेसच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आले. असं म्हटलं जातं की रईस जहागीरदार याच्या विजयामागे बंटीची फिल्डिंग आणि त्याचे नेटवर्क कारणीभूत होते. तो पडद्यामागूनच सर्व सूत्रे हलवायचा असं देखील सांगण्यात येतं. बंटीच्या हत्येनंतर श्रीरामपूरमध्ये तणावाचं वातावरण आहे. पोलिसांनी तपासासाठी तातडीने 5 विशेष पथके तयार केली आहेत. ही पथके वेगवेगळ्या दिशांना रवाना झाली आहेत. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून फुटेजमध्ये हल्लेखोर पळून जाताना दिसत आहे. त्यामुळे लवकरात लवकर गुन्हेगारांचा शोध पोलिसांना लागेल असंच दिसतंय. तसेच बंटीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी स्थानिक रुग्णालयात न ठेवता सुरक्षिततेच्या कारणास्तव आणि हाय प्रोफाईल केस असल्याने पुण्याच्या ससून रुग्णालयात पाठवला होता. गुरुवारी 1 जानेवारीच्या सकाळी त्याचा अंत्यविधी झाला असून शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या आणि अतिरिक्त पोलीस बळ तैनात करण्यात आले होते. या हत्येमागे नेमका हेतू काय? ही हत्या जुन्या वादातून झाली की राजकीय स्पर्धेतून, की यामागे आणखीन काही मोठे कारण आहे? आरोपी अद्याप फरार आहे, पण पोलीस त्यांच्या मार्गावर आहेत. जर्मन बेकरी स्फोटासारख्या संवेदनशील प्रकरणाशी नाव जोडलेल्या व्यक्तीची हत्या झाल्याने तपास यंत्रणा देखील या प्रकरणावर लक्ष ठेवून असण्याची शक्यता नाकारता येत नाही. श्रीरामपूरमधील ही घटना गुन्हेगारी विश्वाचा अंत आहे की गँगवॉरची नवीन सुरुवात हे येणारा काळच सांगेल. पण भर रस्त्यात घडलेल्या या प्रकरणामुळे सामान्य नागरिकांच्या मनात मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले. या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत आहे? तुमची मते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कार्यरंबला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कार्यरंब डिजिटल या आमच्या इन्स्टा आणि फेसबुक पेजला देखील फॉलो करा. धन्यवाद.